संभाजीनगरच्या कन्नडमध्ये शेतकऱ्याला मारहाण झाली आहे। मुक्तानंदगिरी महाराजांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। आश्रमात पपई विक्रीला गेले असता मारहाणीचा दावा केलेला आहे। मुक्तानंदगिरी महाराजांनी हे आरोप फेटाळलेले आहेत। कन्नड पोलिसांमध्ये महाराजांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्रह्मश्री आश्रमातला हा प्रकार आहे। सहा महिन्यापासून तिथे पपई विकायला जातो आणि 6 महिन्यामध्ये मला एकदाही त्यांनी अडवलं नाही। परंतु आज मला त्यांनी पपई आज इथे विकायची नाही म्हणून मी माझी गाडी त्या आश्रमात नेलीच नाही। मी आश्रमाच्या बाहेर 50 फुटावरती माझी गाडी लावली। त्यांचे ते 10 बाउन्सर पाठवून मला ओढून ताडून मला त्यांच्या आश्रममध्ये नेलं आणि स्वतः मला तिथे नेल्याच्या नंतर अर्धा घंटा बसून ठेवलं। अर्धा घंटा बसवल्याच्या नंतर बापू महाराज वरती असता ते खाली आले आणि मला त्यांच्या कॅबिन मध्ये घेऊन खूप अशी मारहाण केली। का तू लय मारला म्हणे, तुला इथे ते करतो। आणि त्या मुलांचे जे बाउन्सर होते त्यांना पण मला मारायला लावलं आणि याला इथेच पुरून टाका म्हणे, पाठीमागा गड्डा खंदा याला इथे पुरून टाका म्हणे, याची मात जिरून टाकू म्हणे। मी लय माणसं संपवले म्हणे आतापर्यंत। त्यांच्या भाच्याला आम्ही लॉजिंग बांधू दिलं नाही। आश्रमात येणाऱ्यांना त्याला धंदा करण्यासाठी लॉजिंग बांधायचं होतं, कारण हे तक्रारदार जे आहेत हे स्वतःच अपराधी आहेत। हे दारू पितात, ड्रिंकर आहेत, दारूच्या नशेत ते काही बोलतात, काही करतात, म्हणून ते हे खोटे आरोप आलेत। आणि त्यांच्या भाच्यालाही नाकारलं आणि त्यांनी सुद्धा स्वतः एक खूप मोठं या ठिकाणी चुकीचं काम केलेलं आहे। आश्रमाच्या शेजारी लॉजिंग बांधण्यासाठी एका भिल्ल समाजाच्या गरीब व्यक्तीला 100 रुपयाच्या बॉन्डवर त्याला दारू पाजून आणि खूप अत्यल्प दरामध्ये त्यांनी एक जमीन लिहून घेतली आणि तिथं ते बांधकाम करणार होते लॉजिंगचं। त्याला आम्ही विरोध केला की हे अयोग्य आहे, सगळे दारू पिऊन इकडे येतील, चुकीचे कामं करू नका, हे सामाजिक आध्यात्मिक क्षेत्र आहे। याची सूडबुद्धी उगवून मामा भाच्याला जो राग आला त्याच्यातनं त्यांनी हे षडयंत्र केलं। स्वतःच्या पाठीवर खोटे खोटे वळ त्या ठिकाणी निर्माण करून घेतले, कारण बिनावळाचे भरपूर फोटो त्यांनीच व्हायरल केले आणि त्याच्यानंतर विविध चॅनल बाईट्स मध्ये वळ दिसताय।